आमच्या मुलांनाही बऱ्याच वेळा अभ्यासाला बस सांगावं लागतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, मी वृषाली भांबरे. बऱ्याच वेळा आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. काही मुलांना अभ्यासाला बसवलं तर 2च मिनिटात त्यांना तहान लागते, भूक लागते, इरेजर हवं असतं, पेन्सिल शार्प करतात आणि तेच दुसरीकडे काही मुलं कुणी नाही सांगितलं तरी सुद्धा पुस्तक घेऊन बसतात. हा असा फरक का? तर हा फरक आहे सवयींचा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की मुलांना सेल्फ स्टडीची सवय कशी लागते, मेंदू यामागे कसं काम करतो आणि पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमधील माहिती अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि शिक्षण क्षेत्रातील संशोधनांवर आधारित आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बघूया की सेल्फ स्टडी म्हणजे काय. तर बऱ्याच पालकांना असं वाटतं की सेल्फ स्टडी म्हणजे मुलाने एकट्याने 1-2 तास बसून अभ्यास करणं. पण तसं नाहीये. सेल्फ स्टडी म्हणजे कुणी न सांगता स्वतःहून अभ्यासाला बसणं, अभ्यास सुरू करणं, प्रश्न सोडवणं, काही चूक झाली तर ती दुरुस्त करणं आणि स्वतःच्या अभ्यासाची जबाबदारी स्वतः घेणं. यालाच इंग्लिशमध्ये इंडिपेंडंट लर्निंग किंवा सेल्फ डायरेक्टेड लर्निंग असं म्हणतात. याचा अर्थ असा नाही की मुलांना सगळंच आधीपासून यायला पाहिजे. मुलांना सेल्फ स्टडी करत असताना मदत करणं किंवा मुलांनी मदत मागणं हा सुद्धा सेल्फ स्टडीचाच एक भाग आहे. अनेक पालक सांगतात की माझं मूल आळशी आहे, पण संशोधन वेगळी गोष्ट सांगतं. बऱ्याच वेळा मुलं आळशी नसतात, फक्त त्यांना अभ्यास कसा सुरू करायचा, लक्ष केंद्रित कसं करायचं, काम पूर्ण कसं करायचं हे अजून शिकवलं गेलेलं नसतं. जसं आपण लहान मुलांना सायकल चालवायला एका दिवसात शिकवत नाही, तसंच सेल्फ स्टडी सुद्धा हळूहळू डेव्हलप होणारं स्किल आहे. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, काही मुलं स्वतःहून अभ्यासाला बसतात आणि काही नाही, असं का? कारण आपल्या मेंदूचा एक भाग आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. हा भाग मुलांना नियोजन करायला, लक्ष केंद्रित करायला, काम पूर्ण करायला, स्वतःवर नियंत्रण ठेवायला आणि योग्य निर्णय घ्यायला हेल्प करत असतो. या स्किल्सला एक्झिक्युटिव्ह फंक्शन स्किल्स म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा भाग जन्मतः पूर्ण विकसित झालेला नसतो. तो बालपणापासून तर किशोर वयापर्यंत हळूहळू डेव्हलप होत असतो. त्यामुळे लहान मुलांकडनं मोठ्यांसारखं नियोजन आणि एकाग्रतेची अपेक्षा करणं योग्य नाही. त्यांचा मेंदू पूर्ण विकसित होईपर्यंत त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे आपलंच काम आहे. एका एक्झाम्पलने समजून घेऊ. 2 मुलांना सारखाच गृहपाठ दिला. पहिल्या मुलाने पुस्तक उघडून प्रश्न वाचायला सुरुवात केली आणि प्रयत्न सुरू केले आणि तेच दुसरीकडे दुसरा मुलगा पेन्सिल शार्प करतोय, इरेजर शोधतोय, मध्येच टॉईजकडे बघतोय, पाणी पितोय. तर या सगळ्यांमध्ये गृहपाठ अर्धवटच राहिला किंवा झालाच नाही. तर यात फरक काय आहे? तर यात फरक मुलांच्या बुद्धिमत्तेचा नाही की पहिलं मूल हुशार होतं म्हणून ते लगेच अभ्यासाला बसलं आणि दुसरा मठ्ठ आहे किंवा आळशी आहे म्हणून त्याने अजून सुरूच केलेलं नाही. तर यात फरक बुद्धिमत्तेचा नाही किंवा आळशीपणाचा नाही, तर सेल्फ रेग्युलेशनचा आहे. स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याच्या कौशल्यांचा आहे आणि ही कौशल्य हळूहळू प्रॅक्टिसने विकसित होतात. म्हणूनच तुमची मुलं स्वतःहून अभ्यासाला बसत नसतील तर काळजी करू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेले स्किल्स त्यांच्यामध्ये हळूहळू डेव्हलप करा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.